हॅलो एव्हरीवन. आजच्या क्लासमध्ये आपण वाय ओपन टापो इज इम्पॉर्टंट फॉर डेव्हऑप्स इंजिनियर याबद्दल आपण पाहणार आहोत. तर डेव्हऑप्स इंजिनियरसाठी ओपन टापो का महत्त्वाचे आहे, टेराफॉर्म की ओपन टापो याबद्दल आपण पाहणार आहोत. तर मी आहे तुमच्या क्लाउडवाला भाऊ. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जे की प्रत्येक डेव्हऑप्स इंजिनियरच्या करिअरसाठी गेम चेंजर ठरणार आहे, तो म्हणजे ओपन टापो. या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण हा फक्त एक टूलबद्दल नाही तर तुमच्या भविष्यातील जॉब सिक्युरिटीबद्दल आहे. मित्रांनो समजा, यामध्ये आपण स्टार्टिंग डेफिनेशनपासून करूया. तर बघा, ओपन टापो इज ॲन ओपन सोर्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल दॅट अलाउज युजर टू डिफाईन अँड प्रोव्हिजन डेटा सेंटर infrastructure using a declarative configuration language. As a fork of HashiCorp or Terraform, it was created to ensure the continued availability of fully open source option for infrastructure management. हा पूर्णपणे ओपन सोर्स आहे ओपन टापो. तर मित्रांनो समजा, आता तुम्ही वर्षानुवर्ष एक फ्री सॉफ्टवेअरवर तुमचं पूर्णपणे बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आहे आणि अचानक एक दिवस ती कंपनी म्हणते की आता यांना वापरण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील किंवा आमचे कडक नियम पाळावे लागतील. तर तेव्हा तुमची अवस्था काय होईल? असंच काही झालं जेव्हा टेराफॉर्मने त्यांच्या लायसनबद्दल पेड केलेलं आहे यामध्ये. तर तेव्हा त्याचं सोल्युशन म्हणजे ओपन टापो आलेला आहे. जसं विंडोज आणि लिनक्स आहे, विंडोज पेड आहे आणि लिनक्स फ्री आहे, त्या पद्धतीने टेराफॉर्म पेड आहे आणि ओपन टापो फ्री आहे, या पद्धतीनेच याचा कॉन्सेप्ट आलेला आहे. तर बघा ह्याची बॅकस्टोरी काय आहे ते तर पाहू. बघा, बॅकस्टोरी टेराफॉर्मचा वाद आणि ओपन टापोचा जन्म. आधी थोडं मागे जाऊया. टेराफॉर्म हे इन्फ्रास्ट्रक्चरनुसार ॲज अ कोडसाठी जगातील नंबर 1 टूल होता. परंतु ऑगस्ट 2023मध्ये हॅशिकॉर्पने त्याचे लायसन BSL बिझनेस सोर्स लायसनमध्ये बदलला. सोप्या भाषेत सांगायचे तर ते आता पूर्णपणे ओपन सोर्स राहिलेलं नाही आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता. यामुळे IT कम्युनिटीमध्ये खळबळ माजली आणि कंपन्यांना भीती वाटू लागली की उद्या जर अजून काही बदल झाले तर यातूनच मार्ग काढण्यासाठी लिनक्स फाउंडेशनच्या अंतर्गत एक नवीन प्रोजेक्टचा जन्म झाला. त्याला आपण लिनक्स फाउंडेशन, त्याला आपण ओपन टापो म्हणतो. हे पूर्णपणे मोफत आणि कायमस्वरूपी ओपन सोर्स राहण्यासाठी बनवलेलं टूल आहे. तर बघा, यामध्ये पूर्णपणे दिलेले आहे. तर बघा, ऑगस्ट 2023मध्ये इन ऑगस्ट 2023 हॅशिकॉर्प चेंजेस टेराफॉर्म लायसन टू अ BSL म्हणजे बिझनेस सोर्स लायसन, ॲडिंग रिस्ट्रिक्शन दॅट कॉन्सर्न द ओपन सोर्स कम्युनिटी. त्यानंतर बघा, सप्टेंबर 2023मध्ये द लिनक्स फाउंडेशन लॉन्चेस ओपन टापो. त्या टेराफॉर्मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ओपन टापो इकडे यामध्ये लॉन्च केलेलं आहे. अँड ओपन सोर्स अल्टरनेटिव्ह टू टेराफॉर्म फोकस ऑन कम्युनिटी ड्रायव्हन डेव्हलपमेंट अँड गव्हर्नन्स. त्यानंतर बघा, ऑक्टोबर 2023मध्ये ओपन टापो रिलीजेस फर्स्ट टेक्निकल प्रिव्ह्यू इन्व्हाइटिंग डेव्हलपर्स टू टेस्ट इट्स फीचर्स, अ की स्टेप टुवर्ड्स बिकमिंग अ वायबल टेराफॉर्म अल्टरनेटिव्ह इन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. त्यानंतर 24मध्ये बघा, हॅशिकॉर्प लॉन्चेस टेराफॉर्म अँड ओपन सोर्स IC टूल फॉर सिम्प्लिफाईंग इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट अंडर द मोजिला पब्लिक लायसन V2.0 टू इनकरेज कम्युनिटी कोलॅबरेशन. त्यानंतर फ्युचर बघा, द ग्रोईंग डिमांड फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमेशन टूल लाईक टेराफॉर्म अँड ओपन टापो आर सेट टू शेप द फ्युचर ऑफ एफिशियंट क्लाउड रिसोर्स मॅनेजमेंट. आता ओपन टापो डेव्हऑप्स इंजिनियरसाठी का बरं महत्त्वाचे आहे? तर बघा, यामध्ये बघा, या फॉर्क ओपन टापोची डायग्राम बघा. टेराफॉर्म लायसन चेंज रिस्ट्रिक्टिव्ह कमर्शियल यूजमध्ये झाला आणि जो ओपन टापो हा ओपन सोर्स आहे, वेंडर न्यूट्रल कम्युनिटी ड्रायव्हन इन्फ्रास्ट्रक्चर, कम्युनिटी फॉर प्रेझर ओपन सोर्स रूट आहे आणि इकोसिस्टम डेव्हलपमेंट बेनिफिशियल ओपन सोर्स इकोसिस्टम. बघा, ह्या डायग्राममुळे समजत असेल. आणि याला लिनक्स फाउंडेशन होस्टिंग करत आहे आणि लिनक्स जो पण बनवतो तो फ्री बनवतो. तर बघा, डेव्हऑप्स इंजिनियरसाठी ओपन टापो का बरं महत्त्वाचं आहे? व्यावसायिक स्वातंत्र्य म्हणजे वेंडर लॉक इन पासून सुटका. कोणत्याही कंपनीच्या जो प्रायव्हेट कंपनीचा आहे, प्रायव्हेट कंपनीच्या टूलवर अवलंबून राहू इच्छित नाही कोणत्याही कंपनी. ओपन टापोमुळे कंपन्यांना हे स्वातंत्र्य मिळतं की त्यांनी कोणत्याही लायसनिंग पॉलिसीवर अवलंबून राहावं नाही लागणार. 100% यामध्ये सुसंगता आहे.
सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला काहीही नवीन शिकण्याची गरज नाही. जर तुम्ही टेराफॉर्मचे कोर्स लिहिले असतील तर ते जसेच्या तसेच ओपन टापूमध्ये चालतात. यासाठी फक्त बायनरी बदला आणि तुमचं काम सुरू करा. यामुळे कंपन्यांना शिकणं खूप सोपं जातं. यामध्ये बघा टेराफॉर्म वर्सेस ओपन टापू. आणि तिसरा आहे कम्युनिटी ड्रिव्हन. जेव्हा एखादं टूल ओपन सोर्स असतं तेव्हा जगभरातील हजारो हुशार लोक त्याचे बग्स फिक्स करतात आणि नवनवीन फीचर्स ॲड करतात. ओपन टापूमध्ये आता असे काही फीचर्स येत आहेत जे टेराफॉर्मच्या पेड व्हर्जनमध्ये सुद्धा नाहीत. भविष्यातील जॉब मार्केटमध्ये ज्याची जे सिक्युरिटी आहे तर ते बघा या फ्युचरमध्ये बघा. सध्या अनेक मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप खर्च वाचवण्यासाठी ओपन टापूकडे वळत आहे. तर तुमच्या रिझ्यूममध्ये ओपन टापू स्किल असेल तर तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असाल. आता यामध्ये बघा, कारण की ओपन टापू ओपन सोर्स आणि मार्केटमध्ये खूप मागणी आहे आता. तर बघा टेराफॉर्म वर्सेस ओपन टापू. तर टेराफॉर्म बघा इस्टॅब्लिश टूल विथ एक्सटेन्सिव्ह प्रोव्हायडर सपोर्ट अँड इकोसिस्टम इंटिग्रेशन. ओपन टापू बघा कम्युनिटी ड्रिव्हन विथ अ फोकस ऑन मॉड्युलॅरिटी अँड एक्सटेन्सिबिलिटी. तर दिसायला दोन्ही सारखेच असले तरी ओपन टापूचा फोकस स्टेट मॅनेजमेंट आणि प्रोव्हायडर रजिस्ट्री अधिक सोपी आणि सुरक्षित करण्यावर आहे. तसेच लायसन्सिंगच्या कटकटी नसल्यामुळे स्टार्टअपसाठी हा पहिला पसंतीचा पर्याय ठरलेला आहे. तर यामध्ये बघा या डायग्राममध्ये बघा 10 ऑगस्ट 2020 टेराफॉर्म शिफ्ट टू बिझनेस सोर्स लायसन म्हणजे BSL बनवलेलं आहे लायसनच्या याच्यामध्ये म्हणजे पेड झालेला आहे न. 15 ऑगस्ट 2020 ओपन टापू म्हणजे TF मॅनिफेस्टो गोज लिव्ह. त्यानंतर ऑगस्ट 2025मध्ये 25 ऑगस्ट 2020 ओपन टापू इज अनाऊन्स केलेलं आहे. त्यानंतर बघा हे डायग्रामच्या सिम्बॉलनुसार बघा. त्यानंतर 31 ऑगस्ट 2020मध्ये मॅनिफेस्टो सर्जेस टू 30K गिटअप स्टार्स एवढे स्टार मिळाले. त्यानंतर 5 सप्टेंबर 2020 ओपन टापू रेपो गोज पब्लिकली झालेली आहे. 24/7 फ्री आहे ओपन आहे म्हणजे पब्लिकली यूजसाठी आहे. त्यानंतर 20 सप्टेंबर 2023मध्ये ओपन टापू जॉईन द लिनक्स फाउंडेशन ॲज ओपन टापू. ठीक आहे लिनक्स फाउंडेशनच्या आहे. त्यानंतर 4 ऑक्टोबर 2020 अल्फा रिलीज केले. त्यामध्ये अल्फा याच्यामध्ये रिलीज केलेलं आहे. त्यानंतर बीटा रिलीज केलेला आहे टेस्टिंग याच्यामध्ये. आणि यानंतर 20 डिसेंबर 2020 स्टेबल रिलीज कॅन्डिडेट्ससाठी केलेलं आहे. आता ते वर्जन स्टेबल केलेलं आहे. आता यामध्ये नक्की काय करायचं करिअरसाठी. माझा सल्ला हाच असेल की जर तुम्ही फ्रेशर असाल तर टेराफॉर्मपासून सुरुवात करा, कारण याची बेसिक कॉन्सेप्ट सेम आहेत. पण एकदा तुम्हाला जे जमेल की लगेच ओपन टापूवर सराव करा, कारण की दोन्ही सेमच आहे. फक्त ओपन टापू फ्री आहे आणि टेराफॉर्म पेड आहे, परंतु कॉन्सेप्ट सेमच आहे. त्याच्यामुळे ओपन टापू इझी वाटतो. तुमच्या प्रोजेक्टमध्ये ओपन टापू वापरून बघा, तुमची स्वतःची होम लायब्ररी सेटअप करा. यामुळे इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही आत्मविश्वास सांगू शकाल की तुम्हाला मॉडर्न टू IC टूलचं ज्ञान नॉलेज आहे. याचे निष्कर्ष बघणार तर बघा, जर मित्रांनो ओपन टापू हे फक्त एक टूल नाही तर ती एक चळवळ आहे. तर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या सर्व IT मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा. जर तुमच्या कंपनीत कोणतं टूल वापरताय आणि तुम्हाला काय वाटतं ओपन टापू खरोखरच टेराफॉर्मला मागे टाकलं काय, कमेंट्समध्ये मला याबद्दल नक्की कळवा. आणि अशाच क्लाउड आणि ऑटोमेशनच्या माहितीसाठी क्लाउडवाला प्रोला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुम्हाला टेराफॉर्म किंवा ओपन टापू योग्य वाटतं त्याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय बाय.